गरिबी, रोगराई, ग्रहक्लेश मिटवायचे असेल आणि यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर यंदाच्या होळीत या 7 वस्तूंची आहुती नक्की द्या. होय, यंदा सोमवारी 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन आहे. या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. कारण होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा पवित्र दिवस आहे. होळीच्या अग्नीत श्रद्धेनं विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास वास्तुदोष, तसेच आजारपण असेल आणि आर्थिक अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतात असं मानलं जातं. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आहे. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्म होऊ शकतात. होय, यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही या अग्नीत आवर्जून काही गोष्टी टाकाव्यात. त्या पुढीलप्रमाणे. नंबर 1. चंदनाचं लाकूड. घरात सतत कटकटी किंवा भांडणं होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचं लाकूड आवर्जून अर्पण करा. चंदनाच्या सुगंधानं आणि त्याच्या प्रभावानं घरातील वातावरण शांत येते आणि घरातील क्लेश दूर होतात असं म्हटलं जातं. आता होळीच्या अग्नीत टाकायची दुसरी महत्त्वाची वस्तू ती म्हणजे गोवऱ्या. गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या होळीत वापरणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जाळून खाक होते आणि सकारात्मकतेचा संचार होतं असं सांगितलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर, लवंग आणि विड्याचं पान. जर तुमच्या घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचं पान एकत्रितपणे होळीत अर्पण करावं. यामुळे अनारोग्य दूर होतं आणि कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभतं. नंबर 4. गव्हाच्या ओव्या किंवा लोंब्या. नवीन धान्याची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओव्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची कृपा ही आपल्या घरावर कायम राहते. घराची सदा भरभराट होते असं सांगितलं जातं. त्यानंतर नंबर 5. पैशाची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर ही महत्त्वाची आहुती होळीमध्ये तुम्ही द्यायलाच हवी. ती म्हणजे होळीत यज्ञ सामग्री अर्पण करा. थोडी का होईना पण यज्ञ सामग्री अर्पण केल्यामुळे देवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. पण आर्थिक भरभराट होण्यासाठी यंदाच्या होळीमध्ये यज्ञ सामग्री अर्पण करायला अजिबात विसरू नका. नंबर 6. काळे तीळ. होय, वास्तुदोष, नजरदोष आणि कुंडलीतील ग्रहदोष यामुळे कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका. त्यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा या दूर होतात. विशेषतः ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. नंबर 7. हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे नारळाचा. फक्त होळीमध्ये नारळ अर्पण करायचा नाहीये, तर एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण करायची आहे आणि आपल्या मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होऊ शकते अशी प्रार्थना करायची आहे. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. मग यासाठी एक अख्खा नारळ घ्यावा, त्याला तूप लावून तो होळीच्या अग्नीत अर्पण करावा. होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्यानेही घरातील पितृदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते असं मानलं जातं. शिवाय हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यामध्ये पूर्णासारखा गोडवा निर्माण होतो. तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून या कृतज्ञतेचा सोहळा महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, यंदाच्या होळीमध्ये आपणही या 8 वस्तूंची आहुती द्यायला विसरू नका. कारण यामुळे गरिबी दूर होणार आहे, रोगराई नष्ट होणार आहे आणि घरातील कटकटी, भांडणं आणि ग्रहक्लेश यापासून मुक्ती मिळवण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे
हे शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्ही दरवर्षी होळीच्या अग्नीत कोणत्या गोष्टी अर्पण करता आणि त्यामागे तुमची भावना काय आहे? तुम्हाला यातील काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक हाईप नक्की करा. होळी पूजन कसं करायचं, होळीचा पूजाविधी कसा करायचा यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. नक्की बघा. धन्यवाद.